मला स्वतःची गाडी घ्यायला 26 वर्ष लागले. म्हणजे स्वतःच्या पैशाची गाडी घ्यायला 26 वर्ष लागले. तेच माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि भरपूर मी माझ्या असे सराउंडिंग मधले लोक बघितले ना, की ज्यांना बघायचो मी काही करत नव्हतो ना, आणि आमची तर घरून परिस्थिती पण नव्हती तशी. तर मी त्यांना बघायचो, तर त्यांचे मम्मी पप्पा त्यांना बर्थडेला गाड्या द्यायचे, गाडी वगैरे घेऊन द्यायचे. ते यायचे, मी नवीन गाडी घेतली, पेढे वगैरे घेऊन यायचे. तर कुठंतरी वाटायचं की नाही का यार, आपल्यालाही पाहिजे होते वडील, पाहिजे होते, किंवा आपला फायनान्शियल अशी स्टेबिलिटी पाहिजे होती की आपण एक तोंडातून गोष्ट काढली आणि लगेच मिळाली. पण तसं देवाच्या कृपेने आमच्या नशिबात तसं काही नव्हतं. तर त्याचमुळे जेव्हा मी इथे आलो, पुण्याला आलो, आणि इथे पण 4-5 वर्ष मी तसेच म्हणजे करत गेलो, स्ट्रगल करत गेलो. आणि आता कुठं आफ्टर 26 इयर मी स्वतःची गाडी घेतली, तेही 2 व्हीलर. तर सांगायचं तात्पर्य हेच की जर आपलं फायनान्शियल काही स्टेटस नाही, बॅकग्राऊंड नाहीये, आपण घरून पूर्ण नाहीये, आपल्याला वडील नाहीयेत, तर खूप स्ट्रगल आहे लाईफमध्ये. आणि सर्व काही स्वतःचं सावरावं लागतं, आणि सर्व काही स्वतःचे जेवढे काही स्वप्न आहे ते स्वतःलाच पूर्ण करावं लागतं. ते तुमची एज बघत नाही की तुम्ही काय एजचे. भलाही तुम्ही 26 असा किंवा 8-10 वर्षाचे असा, स्वतःचं तुम्हाला स्वतःच करावं लागतं, जेव्हा वडील नावाचा आधार नसतो आणि तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी नसते.